कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आमच्या संघ शाळेमध्ये असं काही घडलं जे घडल्यामुळे आम्ही धावत पळत गावाकडे गेलो. आज सकाळी आम्ही तेच रहस्य काय होतं त्या शाळेमध्ये बघण्यासाठी मी व माझे 4 मित्र आलो शाळेमध्ये आलोत. तर आम्हाला एका दिशेकडून आवाज आला. आम्ही त्या दिशेकडे गेलो. त्या दिशेत आम्ही बघितलं एक गेट होता. त्या गेटच्या आतमध्ये सगळं सामान इकडं तिकडं पडलेलं होतं. आम्ही सामान बघलाच घाबरलो, पण आम्हाला वडाकून आवाज आला. आम्ही वडावर चमकीली बॅटरी वडावर बघितलं तर वडाव काहीच नव्हतं. माझ्या एका मित्राला दुसऱ्या दिशेतून आवाज आला. आम्ही तिकडे पण जाऊन बघितलं तर तिकडं आम्हाला असं काही दिसलं जे बघताच आम्ही सगळे घाबरून तिथून इतकं घाबरलो, संध्याका जागा उभं राहिलो. पण तितक्यात आमच्या मित्रांपैकी एक मित्र, त्याचं नाव रामा होतं, तो एका दिशेकडे हात करून मोठ्याने आडू लागला, तिकडे बघा. आम्ही तिकडं बघितलं तर तिकडं आम्हाला असं काही दिसलं जे बघताच तुम्ही घाबरतात. तिकडं पण 30 होती, डबल एकदा होती. पण हे कसं काय होऊ शकते? एकाच वेळी 2 जागा कसं काय? ते बघितल्यामुळे आम्ही घाबरून पळालो. पण आम्ही इतकं पळू लागलो, अचानक ते गेट आपोआप बंद होऊ लागला. ते गेट आपोआप कसं काय बंद झाला ते आणखीसुद्धा आम्हाला माहीत नाही. ते बघताच आम्ही घाबरून आमच्या बाकीच्या मित्रांकडे गेलो. बाकीचे मित्र त्यांना भूतावर विश्वास नाही, पण आम्ही त्यांना सांगायला गेलो. त्यांच्याकडे आम्ही जाऊन त्यांना खूप सांगितलं की हे असं घडले, पण ते फोनच्या नादात होते म्हणून आम्ही त्यांना फोन बंद करायला सांगितला. आणि त्यांचा फोन बंद करून आम्ही त्यांना समजून सांगितलं, पण त्यांना खोटं वाटू लागलं. आम्ही त्यांना तिकडं बघा म्हटलं, पण तिकडं त्यांनी जसं तिकडं बघितलं तिकडं कोणीच सुद्धा नव्हतं. हे रहस्य काय आहे हे जाणण्यासाठी ते दोघं म्हणले आम्ही जाऊन बघतो. पण आम्ही म्हणलं जाऊ नका, पण आता ते आम्हाला आमचं ऐकत नव्हते. ते आम्हाला तुम्ही थांबा इथं म्हणून ते गेले. तिकडं जाताच त्यांच्या संग असं काय घडलं. आमचा मित्र पळत धावत आला आणि म्हणाला पळा 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 पळा. म्हणताच आम्ही पळालोत. त्यात माझे मित्रांपैकी एक मित्र शिवाजी, तो म्हणाला अरे थांबा, जाऊ नका, माझा भाऊ राहिलाय, जाऊ नका, थांबा, त्याला वाचवावं लागेल. ते माझे बाकीचे लीडर मित्र पण म्हणाले चला आता आपण जाऊत आणि त्याला वाचूत. जीवावर खेळून आम्ही सगळे गेटच्या आत डबल उड्या हाणल्या आणि तिकडं त्या रहस्यमय जागा त्या गेटकडे पळालोत. आणि तिथं आम्ही जाऊन बघितलं तर आमचा मित्र जो हसत खेळत गेलता तो आता बेशुद्ध होता. माझ्या मित्रांनी जीवावर खेळून त्याला चपटा हाणू त्याला बेशुद्धीवरलं जागं केलं. आणि तो जागं होताच तो घाबरून इकडं तिकडं बघून पहिल्यांदा पळाला आणि पळा म्हणाला. पळा म्हणताच माझे सगळे मित्र घाबरून पळाले. शाळेच्या बाहेर उड्या आणल्या. आणि हे शाळेचं रहस्य काय आहे, शाळेमध्ये असं का घडतं हे तुम्हाला आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये सांगू. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये.